नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा आकृतीबंध नुकताच मंजूर झालेला आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये तुम्हाला इत्थंभूत सर्व माहिती परीक्षाबद्दल, जाहिरातीबद्दल, अभ्यासक्रमाबद्दल सर्व माहिती या ठिकाणी मी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरून देणार आहे. काळजी करू नका, कारण माझं पहिलं सिलेक्शन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये झालं होतं 2016 साली. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा आकृतीबंध मंजूर होत असताना स्पर्धा परीक्षा करत असलेल्या ऍग्रिकल्चर मुलांसाठी आणि नॉन ऍग्रिकल्चर मुलांसाठी आपल्याला यातून काय मिळणार आहेत, कोणती पदं आहेत, वाढीव पदं किती झालेली आहेत, येणारी जाहिरात ही कधी येऊ शकते, याबद्दलचा हा व्हिडिओ मी आपल्यासोबत या प्लॅटफॉर्मवरून आपण शेअर करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर काळजीपूर्वक इथून पुढे अजून अभ्यासामध्ये ग्रिप घ्या आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. चला विद्यार्थी मित्रांनो, चालू करूया. आपण हा जो आकृतीबंध आहे तो सविस्तर तुम्हाला या ठिकाणी विश्लेषणाचे सांगतो मी. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो आकृतीबंध आहे, हा आकृतीबंध या ठिकाणी मंजूर होत असताना तुम्हाला थोडा इतिहास सांगतो की 2016 नंतर जाहिरात एकदा आली होती, परत जाहिरात आलेली नाही महाबीजची. आणि हा विस्तार पाहता, सध्याची परिस्थिती पाहता, यामध्ये भरपूर जागा या ठिकाणी समावेश करून देण्यात आलेल्या आहेत आणि 16 जूनचा हा आकृतीबंध या ठिकाणी आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर अकोला या ठिकाणी कार्यालय आहेत. देशात राष्ट्रीय बियाणे महामंडळाची एकूण 9 कार्यालयापैकी हे कार्यालय या ठिकाणी आपल्याला अकोल्यामध्ये पाहायला मिळतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बाब जर सांगायची म्हटलं तर अकोला आणि अकोल्याच्या परिसरामध्ये जालना असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, जळगाव असेल, या भागामध्ये महाराष्ट्रात जे बियाणं येतं शेतकऱ्यांना, त्या बियाण्यांचं कोठार या ठिकाणी आपल्याला तिकडे पाहायला मिळेल. म्हणजे जे बियाणं उपलब्ध होते, जे बियाणं पिकवलं जाते, जे पेरण्यासाठी शेतकऱ्यांना जे बियाणं पोहोच केलं जाते, तर त्या भागात बऱ्यापैकी जास्त पिकवलं जातं. आणि तसं बघता इतर ठिकाणी पिकवलं जातं का, तर त्या इतर ठिकाणी देखील पिकवलं जातं. कशा पद्धतीने पिकवलं जातं, तर जे महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत, त्या कृषी विद्यापीठाच्या ज्या काही विस्तारलेल्या शाखा आहेत राज्यभर, त्या ठिकाणी ते बियाणं पिकवलं जातं आणि ते बियाणं पुन्हा विद्यापीठला कलेक्ट केलं जातं, त्यावरती प्रोसेस केली जाते आणि ते विद्यापीठ मार्फत परत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं, विक्री केली जाते. आणि त्या ठिकाणाहून एक बियाणं उपलब्ध होतं आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ या ठिकाणाहून सुद्धा या ठिकाणी बियाणं विकलं जातं, उत्पादन केलं जातं आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागाची देखील खूप महत्वाची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कृषी विभागाचा देखील आकृतीबंध या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे. त्यानंतर ग्रामविकास विभागाचा देखील आकृतीबंध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका. मी भरपूर दिवसातून आता एक विश्रांती घेतल्यानंतर बाकी काम चालू होतं, ते अर्जंट असल्यामुळे मी या प्लॅटफॉर्मवरती येत नव्हतो. परंतु पुन्हा एकदा आपण हा प्लॅटफॉर्म एकदा सुरळीत करतोय आणि तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी मी देणार आहे. काळजी करू नका. ऍग्रिकॉस विद्यार्थ्यांसाठी येणारी संधी तुमची वाट पाहते. तुम्ही तयार आहात का, तर तयारी लागा. तयार राहणं खूप महत्वाचं आहे, कारण तुमच्या तयारीतच विजय दडलेला असतो. तुमची तयारी किती भरभक्कम आहे, प्रामाणिक आहे, त्यावरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. बघा, अकोला कार्यालयाच्या सर्व संवर्गातील नियमित 681 पद आहेत. नियमित 681 आणि बाह्य यंत्रणेद्वारे 56 आहेत. मग असे एकूण 737 पदांच्या आकृतीबंधास बघा या ठिकाणी आपल्याला पहिली मान्यता देण्यात आली होती आणि वित्त विभागाने पुन्हा एकदा यावरती शिक्कामोर्तब केला. अकोला कार्यालयाच्या स्थापनेवर सुधारित 726 पदांच्या सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव शासनाला मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. आता यामध्ये नियमित 560 पद, पहिली किती होती 681, नियमित 560 पदे, अधिसंख्य 100 अशी 660 पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे 63 अशा सुधारित 723 पदांचा सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याची विचाराधीन होती. आता मग ती पदं कोणती त्या ठिकाणी आपण बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल ऍग्रिकल्चर मुलांना काय आणि बाकीच्या मुलांना काय भेटणार आहे, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. बघा, व्यवस्थापकीय संचालक, आता हे पद काय आपल्यासाठी
नाहीत ते ऑलरेडी या ठिकाणी मंजूर पद आणि एमपीएससी मार्फत भरली जातील किंवा पदोन्नतीने भरली जातील. जी आपल्यासाठी महत्वाची ती तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा सगळी सांगतो पण जे कोणतं इम्पॉर्टंट आहे ते सांगतो. बघा व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, उत्पादन प्रक्रिया, विपणन, वित्त, प्रशासन, गुणवत्ता नियंत्रण आणि ही याची सगळी एक एक पद आहेत. त्यानंतर उपमहाव्यवस्थापक परत तीच पद आहेत, वेगवेगळी वित्त, लेखा, उत्पादन प्रक्रिया ती एक एक पद आहे. त्यानंतर पुढे जाऊन विभागीय व्यवस्थापक 6 पदे या ठिकाणी नव्याने निर्माण करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा त्यानंतर विभागीय व्यवस्थापक जो आहेत, जिल्हा व्यवस्थापक श्रेणी 1 मधली बघा ही काय एमपीएससी मार्फत भरली जातील किंवा पदोन्नतीने भरली जातील. बीज परीक्षण अधिकारी एकच पदाला मान्यता दिली या ठिकाणी. बघा इथं या ठिकाणी आढाव्या आणि ते सुधारित आकृती बंधनुसार मंजूर पदे या ठिकाणी दिलेली आहेत. बघा सिस्टीम मॅनेजर 1 पद आहे, सहाय्यक लेखा अधिकारी 9 पद आहेत, वरिष्ठ कृषी अभियंता 4 पद आहेत. बघा वरिष्ठ पैदासकार 2 पद आहेत, कामगार कल्याण 0. ठीक आहे हे निश्चित केलेलं आहे. केंद्रीय अभियंता निश्चित केलेला आहे. जिल्हा व्यवस्थापक 7 पद निश्चित झाली आहेत. कनिष्ठ केंद्रीय अभियंता 12 पद म्हणजे 6 पद या ठिकाणी नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत. कनिष्ठ केंद्र अभियंता हे पद या ठिकाणी बीएससी ऍग्री, एमएससी ऍग्री, पीएचडी झालेल्या मुलांसाठी या ठिकाणी ही सुवर्ण संधी असणार आहे. लेखापाल अंतर्गत अंकेक्षक 24 पद या ठिकाणी आपल्याला 3 पद वाढलेली पाहायला मिळतात. त्यानंतर कनिष्ठ अभियंता 4 पद आहेत, पैदासकार 1 हे सुद्धा पैदासकार श्रेणी 2 या ठिकाणी 1 पदाची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सहाय्यक व्यवस्थापक याच्यामध्ये नाही, एकच पद आहे. सुरक्षा अधिकारी याच्यामध्ये पण नाही, 3 याच्यामध्ये पण नाही. वरिष्ठ लेखक लघु श्रेणी, निम्न श्रेणी हे पण निश्चित केले. कनिष्ठ पैदासकार या ठिकाणी 3 पद या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहेत. त्यानंतर सहाय्यक क्षेत्र अधिकारी उपविभागीय स्वयं व्यवस्थापक बघा पहिली 171 होती, आता 102 केलेत. 69 पद या ठिकाणी निश्चित म्हणजे कमी केलेली. सहाय्यक भंडारपाल पहिली 24 होती, आता 26 2 पद या ठिकाणी वाढवलेली आहेत. प्रभारी वाहने बघा यामध्ये जे होतं ते पण निश्चित केले. आरेखक ते पण निश्चित केले. वरिष्ठ यंत्रचालक त्याची पद आहे तेवढी ठेवलेत. माळीची आहे तेवढी ठेवलेत. लिपिक टंक लेखक पहिली 90 होती, आता 47 केले. 43 पद कमी केलेले आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक पहिली 7 होती, आता 2च ठेवलेत. 5 पद कमी केलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट या ठिकाणी निर्माण होतो. ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा ऍग्रिकल्चर मध्ये झालेला आहे, बीएससी ऍग्री झालेली आहे, एमएससी ऍग्री झालेली आहे किंवा पीएचडी झालेली आहे, अशा मुलांसाठी अर्ज दाखल करता येईल कृषी सहाय्यक पदासाठी. कृषी सहाय्यक बघा आता या ठिकाणी महत्वाचं लक्षात ठेवा, कृषी सेवक हे पद महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत भरलं जातं. पहिले 3 वर्ष कृषी सेवक आणि नंतर प्रमोशन होऊन कृषी सहाय्यक होतो. त्यामुळे कृषी विभागाचे हे पद वेगळे. कृषी सहाय्यक हे पद डायरेक्ट सहाय्यक म्हणून भरलं जातं. हे महाराष्ट्र शासनाचे जे काही 4ही कृषी विद्यापीठ आहेत त्या ठिकाणी भरलं जातं. त्यानंतर कृषी सहाय्यक पद हे पुन्हा एका ठिकाणी नव्याने निर्माण करण्यात येत आहे आणि 190 जागा या ठिकाणी आपल्याला किती पाहायला मिळतात, 190 जागा. 190 जागा या ठिकाणी आपल्याला मंजूर केलेल्या आहेत. 190 जागेंची कृषी सहाय्यक पदाची जाहिरात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फत येईल. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात असू द्या, तुम्हाला वाटेल महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची राष्ट्रीय बियाणे महामंडळाची ही शाखा आहे. ही लक्षात ठेवा. पगार तुम्हाला चांगला मिळेल, काळजी करू नका. इथं स्टेट लेवलला जो पगार आहे त्यापैकी त्याहूनही जास्त पगार तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि चांगला जॉब आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी सहाय्यक पेक्षा हा जॉब चांगला आहे. इकडे खूप लोड आहे, इकडे जरा कमी लोड आहे. तुमचं काम काय आहे ते देखील तुम्हाला सांगेल. आता तात्पुरतं मी या ठिकाणी फक्त आकृतीबंध विश्लेषण करतोय, नंतर तुम्हाला सर्व डिटेल मध्ये या ठिकाणी घेऊन जाईल पुढच्या व्हिडिओमध्ये. 190 जागा आहेत. 190 जागेंची सुवर्ण संधी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील येणाऱ्या आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी आलो असतं. काळजी करू नका, तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी. कनिष्ठ लिपिक टंक लेखक पहिली 23 पद होती, आता 40 केलेत. 17 पदांची भर या ठिकाणी असणार आहे. 17 पद. पुढे वाहन चालक निश्चित केलंय. कनिष्ठ लेखालिपिक 15 पद नवीन निर्माण केलेत. आता ही नॉन ऍग्रिकॉस प्लस नॉन ऍग्रिकॉस या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात. बघा कनिष्ठ लेखालिपिक, त्यानंतर कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक काढून टाकलीत, कनिष्ठ यंत्रचालक काढून टाकली, मदतनीस 2 काढून टाकली.
आणि शिपाई पहारेकरी काढून टाकले बघा. सहाय्यक माळी ठीक आहे 1-0 केलेत. अशा पद्धतीनं आपल्याला हा आकृतीबंध या ठिकाणी पाहायला भेटतोय. आता प्रपत्र ब मध्ये जी अधिसंख्य पदे या ठिकाणी वाहन चालक 1, कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक 52, कनिष्ठ यंत्रचालक 19 आणि शिपाई पहारेकरी 28 ही जी प्रपत्र ब मध्ये या ठिकाणी अधिसंख्य पदे दर्शवण्यात आलेली आहेत. गट क मधील वाहन चालक गट ड मधील मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात येत आहेत. अशा पद्धतीने ही प्रपत्र ब मध्ये या ठिकाणी असणार आहेत. आता ही पद याचं काही एवढं विषय नाही, परंतु तुम्हाला आता मी जी सांगितलेली पदं आहेत ही कनिष्ठ पैदासकार सहाय्यक भंडारपाल, त्यानंतर कनिष्ठ लिपिक टंक लेखक 17 पदे, त्यानंतर आपला कृषी सहाय्यक ची 190 पदे या ठिकाणी या पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या 1-1.5-2 महिन्यामध्ये आलेली पाहायला मिळेल. त्यामुळं ऍग्रिकल्चर मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी तयारीत राहा. खूप मोठी सुवर्ण संधी तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. खूप चांगला जॉब तुम्हाला या ठिकाणी या ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळामार्फत उपलब्ध होईल. याची सुवर्ण संधी दवडू नका. त्याकरता आत्ताच अभ्यासाला लागा. अभ्यासक्रम काय असेल याचं देखील तुम्हाला थोडं या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो. ऍग्रिकल्चर असेल बघा, हे असेल 40% आणि बाकी जीएस आणि जीके हे जे असेल ते 60% असेल. याची सर्वांनी नोंद घ्यायची. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ हा विभाग स्वतः पेपर घेतो. त्यामुळं ते ऑनलाईन जर घेतला तर कोणत्या कंपनीला टेंडर देतात ते आपल्याला पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. कारण तुमच्या अभ्यासाची दिशा त्या दिशेनं या ठिकाणी IBPS की TCS की IBPS यावरती अवलंबून असणार आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर नंतर सांगेल. आपलं महाबीज मध्ये आहेत रिटायर झालेले काय अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत मी अजून डिस्कस करून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देईल. काय काळजी करू नका. चला या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.